आपण सर्वजण आज ज्ञानेश्वरांच्या आणि श्रीकृष्णाच्या परम परम कृपेमुळे भगवद्गीतेच्या 200व्या भागामध्ये आपण आज आलो आहोत. आणि परमेश्वराची असीम कृपा आहे की हा असा प्रदीर्घ प्रवास आपला चालू आहे. सोनियाजींनी जसं आता सांगितलं त्या 200वा भाग आहे आणि डिसेंबर 2020 मध्ये आपण सुरुवात केली होती. परमेश्वराची कृपा असली म्हणजे अशा गोष्टी घडतात. एखादी गोष्ट सातत्याने होऊ लागते आणि असं ऐकण्याचं, सांगण्याचं, चिंतन करण्याचं, मनन करण्याचं, समजून घेण्याचं आणि गीता दैनंदिन आचरणामध्ये आणण्याचा असा हा यज्ञ टप्प्याटप्प्यामध्ये सफल होईल. आपण जर मागचा धांडोळा घेतला तर आपल्या असं लक्षात येतंय की आता आपण अध्याय 16व्या मध्ये आहोत आणि आपण त्याच्यामध्ये आता साधारणपणे आज 110वी ओवी जी आहे ती आपण बघणार आहोत. काही भाग आपण पाहिला आहे. मी आता 16वा नंतर 17वा आणि 18वा असे 3 अध्याय आपल्याला अजून पूर्ण करायचे बाकी आहे. आपल्याला अध्याय पूर्ण करण्याची घाई नसून आपल्याला ते समजून घेण्याची मात्र इच्छा आहे. हा ज्ञानेश्वरी मधला सर्वात महत्वाचा भाग आहे आणि ज्या करता आपण ज्ञानेश्वरी ऐकतोय. सुरुवातीला मला आठवतं की प्रत्येक ओवी न घेता काही महत्वाच्या ओव्या घेत असेल आणि आता प्रत्येक ओवी आणि तिचा अर्थ आपण घेतोय आणि तो दैनंदिन जीवनामध्ये कसा आचरणात आणता येईल असं आपण बघतोय. तर माझ्या असं लक्षात आलं की सुरुवातीच्या पण 1-2 अध्यायामध्ये पण आपण प्रत्येक ओवी घेतली असती तर अजून चांगलं झालं असतं. कारण ज्ञानेश्वराची प्रत्येक ओवी ही अर्थपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये गूढ आणि जीवनाला उपयोगी असे अर्थ साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. पण फार मोठी जीवन सत्य ही त्याच्यामध्ये सांगितली गेलेली आहे आणि जी आजही आपल्याला लागू पडतात आणि ती आपण आचरणात आणली की जीवन आपोआपच सुखी, समाधानी आणि शांतपूर्ण असं आपोआपच होऊन जाईल. आता आपण मुख्य प्रवचनाला सुरुवात करूया. आपण अध्याय 16वा बघतोय ज्याचं नाव दैव असुर संपत्ती भाग योग आहे. म्हणजे की माणसाला जीवनामध्ये कोणते दैवी गुण त्यांनी आचरणात आणले पाहिजे आणि कोणते आसुरी गुण त्यांनी सोडून दिले पाहिजे आणि अशी दैवी किंवा आसुरी संपत्ती कोणती आहे याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगताना अध्याय 16व्या मध्ये अर्जुनाला सांगितलं आहे. आणि तो प्रत्येक गुण दैवी असो का आसुरी गुण असो तो माऊलींनी आपल्याला निरूपणामध्ये ओव्यांच्या माध्यमातून सांगितला आहे आणि तो आपल्याला ज्ञानेश्वरीचं सध्याच्या मराठीमध्ये ज्यांनी भाषांतर केलेलं आहे असे जे मामासाहेब दांडेकर जे होऊन गेले पुण्याच्या परशुराम सायकडकर विद्यालयाचे ते प्राचार्य होते आणि फार मोठे आध्यात्मिक गुरु होऊन गेले. त्यांनी ते सध्याच्या मराठीमध्ये तो अर्थ सांगितलेला आणि तोच आपण बघत असतो आणि तो आचरणात कसा आणता येईल हे आपण बघत असतो. आपण मागच्या वेळेस 111व्या ओवीमध्ये पाहिलं होतं की माऊली असं म्हणतात की आत्मस्वरूपाकडे महावाक्यजन ज्ञानाने पाहत असता त्याचा साक्षात्कार करून घेता येईल. आता एक महावाक्य कोणती 4 ते आपण मागच्या वेळेस पाहिली होती आणि ती महावाक्य जी आपण मागच्या वेळेस पाहिली होती त्याच्या पुढे आपण जाऊया. पण ती वाक्य जी प्रसिद्ध अशी वेदामधली वाक्य आहे ती मी तुम्हाला परत सांगतो. प्रज्ञान ब्रह्म म्हणजे ज्ञान हेच ब्रह्म आहे हे ऋग्वेदामधलं वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी हे यजुर्वेदामधलं वाक्य आहे. याचा अर्थ असा आहे की मीच ब्रह्मा. तिसरं तत्वमसी हे सामवेदामधलं तत्व तव असी ते ब्रह्म तूच आहेस. आणि चौथं जे वाक्य आहे ते अथर्व वेदामधलं आहे. याच्यामध्ये सांगितलं अयम आत्मा ब्रह्म हा आत्माचं ब्रह्म आहे. तर ज्याला आपण परब्रह्म ब्रह्म शोधतो ते आपल्या हृदयामध्येच प्रत्यक्षामध्ये हा सगळ्या असा अर्थ आहे आणि त्याचा साक्षात्कार करून घेणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार करून घेणं म्हणजेच कविल स्थिती प्राप्त करून घेणं आणि म्हणजेच सिद्ध होणं अशी सगळ्या प्रकारची समानार्थी शब्द आहे. तर आता पुढे ही महावाक्यजन पाहिल्यानंतर पुढे माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात पंचविषयांचा भोग रूपाने श्रीपुत्राचा ममता रूपाने
आणि देहाचा अहम रूपाने जो विस्तार झालेला असतो तो नाहीसा होऊन त्यांचा संकोच होणे याला तप म्हणतात. आता आपण पाहिलं होतं की दैवी गुणामध्ये माऊलींनी आपल्याला जे दैवी गुण क्रमाने सांगितले त्याच्यामध्ये अभय हा एक आपण गुण पाहिला, दुसरा अंतःकरणाची शुद्धता हा एक गुण पाहिला, तिसरा आपण ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता किंवा संपूर्ण संपूर्ण समर्पण हे आपण हा एक गुण पाहिला. नंतर दान हा एक गुण आपण पाहिला आणि त्याच्यानंतर आपण दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणे हा एक गुण पाहिला. त्याच्यानंतर आपण यज्ञ यज्ञ कोणकोणत्या प्रकारचे असतात, यज्ञ का करायचा हे आपण पाहिलं. आणि नंतर आपण स्वाध्याय जे आपण नियमितपणे स्वाध्याय हे आपली साधना केली तर आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेतो हा एक गुण पाहिला. आणि त्याच्या पुढचा जो तप नावाचा गुण आहे तो आपण सध्या बघतोय. तपोगुणाबद्दल बोलताना माऊलींनी वेदामधली 4 वाक्य सांगितली. या 4 वाक्यांचा ध्यास घेऊन आत्मसाक्षात्कार करून घेत असतो माणूस, त्याला तप म्हणतात. आणि ते पुढे काय म्हणतात की पंचविषयांचा भोगरूपाने हे 5 असे जे विषय आहेत की ज्यांचा आपण भोगरूपाने भोग घेतो. आपली स्त्री किंवा पती किंवा आपले मुलं मुलगी यांचं ममत्व आपल्याला खूप असतं आणि देहाचा आपल्याला अहम किंवा अभिमान असतो हे आपल्याला माहित आहे आणि त्याचा विस्तार होतो. पण हे जे काही साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे मुलगा मुलगी नातेवाईक किंवा पती पत्नी यांच्याबद्दल आसक्ती असणं, त्या आसक्तीमध्ये आपण अडकत अडकत जाऊन काय होतं की आपण संसारामध्ये पूर्णपणे अडकतो. पण याच्यातून ते करायचं पण त्याच्यामध्ये अटकायचं नाही याला एक प्रकारचं तप म्हणतात. आणि म्हणजे त्यांचं संकोच होणे म्हणजे त्याच्यामध्ये न अडकणे याला तप म्हणतात. आता पंचविषय म्हणजे कोणते आहेत की जे आपण भोगाने बघतो, तर पंचविषय म्हणजे पंच जे ज्ञानेंद्रिय आहे त्यांच्या संदर्भात जे पंचविषय येतात त्यांना पंचविषय म्हणतात. कोणतं, जर नाकाचा जर आपण विचार केला तर नाकाने आपण कोणत्याही प्रकारचा सुगंध हा आपण तो गंध हा आपण नाकाने घेत असतो आणि म्हणून नाकाचा नेहमी माणसाला चांगल्या गोष्टीची हाव असते की म्हणजे गंधाचा विचार केला तर चांगल्या प्रकारचा गंध आपल्याला मिळावा. अत्तर असेल, सुवास असेल किंवा अत्यंत सुंदर रुचकर स्वयंपाक केला असेल, अनेक प्रकारचे गंध आहेत. नंतर आपली जी जीभ आहे ती जे उच्चार करतो तो शब्द शब्द हा एक विषय आपल्याला सतत काहीतरी बोलावंसं वाटत, सतत मी हे सांगेन मी ते सांगेन की आपल्या यशाच्या बढ्या मारणे शब्दाच्या माध्यमातूनच होतं आणि त्याचा असा विस्तार होत जातो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं स्पर्श, शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्श आले असतात आपल्याला, की मी त्याच्या जास्त विस्तारात जात नाही, त्याचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे. तर ते स्पर्श शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे हा देखील एक विषय आहे. या विषयाचं संकोच करणे म्हणजे तो वाढू न देणे एक प्रकारचं तप आहे. कमी बोलणं हे तप आहे शब्दाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर. तर रस, जिभेला खूप प्रकारच्या गोष्टी खायची इच्छा असते पण सतत तिला काहीतरी चविष्ट हवं असतं, त्याला रसस्वाद घेणे असं आपण म्हणतो. मग त्या जिभेवरती नियंत्रण ठेवणं याला एक तप म्हणतात. आणि डोळ्यांनी जे आपण बघतो ते रूप, आपल्याला सतत काहीतरी चांगलं पाहायचं असेल तर स्वतःचं रूप आपण आरशात बघत असतो. म्हणजे आता कपडे लत्ते दागदागिने आलं, गाडी घोडे सगळं काही आहे. फिरायला जायला पाहिजे, परदेश प्रवासात जायला पाहिजे, अनेक प्रकारच्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. म्हणजे ते जे रूपाने आपण बघतो ते म्हणजे 5 इंद्रिय जे आहेत त्यांच्याशी संबंध हे 5 विषय ज्ञानेंद्रियांमुळे निर्माण होतात आणि ज्ञानेंद्रिय पंचविषयांचा सतत मागोवा घेतात. पण त्यांना अति त्याच्या आहारी जाऊ द्यायचं नाही. आणि हंस जसा दूध आणि पाणी मिक्स चोच टाकतो, तो काय करतो फक्त दूध पितो, तसं विवेक म्हणजे चांगली बुद्धी वापरून आपण या पंच ज्ञानेंद्रियांना पंचविषयात घुसू द्यायचं नाही, त्यांचा संकोच करायचा या म्हणतात असं इथे माऊली सांगताय. पुढे ते काय म्हणतात की आपले नातेवाईक म्हणजे पती पत्नी मुलं सगळे आले यांच्या बाबतीमध्ये पण आपण अति वाहून जातो बऱ्याच वेळा, तिथे पण थोडा संकोच केला पाहिजे, कर्तव्य पार पाडली पाहिजे पण त्याच्यामध्ये मर्यादेच्या पलीकडे जाऊ नका, अति आसक्त होऊ नका असं त्यांना पाहिजे. फार अवघड आहे जरा प्रत्यक्षामध्ये व्यवहारात टाळायचं म्हणजे.
पण अशी लोक दिसतात. आपल्याच आश्रमाच्या एक शिष्य आहेत, नाशिकमध्ये राहतात. तर त्यांच्या आई या सोलापूरमध्ये राहतात. तर त्या आता बऱ्याच वयस्कर आहेत त्या महिला, 75च्या पुढे असतील. त्या अतिशय साधनेचं प्रखर तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. आताच मध्ये त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. त्या मला तेच सांगत होत्या की मी आता काय केलंय, संसारातले काय प्रश्न संपतच नाही. आता मुली, मुलींच्या मुली, त्यांची मुलं, मग नातू, मग त्यांचे लग्न, हे अनएंडिंग आहे म्हणाले मला ते. मी असं काही साधनेमध्ये रममाण करून घेतलं. या गोष्टी माझ्या कानावर येतात, मला सगळे सांगतात, मी जाते, पण त्याच्यामध्ये मी आसक्त होत नाही म्हणाले. आता एक प्रकारचं तप आहे, तुमच्या लक्षात आलं का? आणि मी कुठल्याही सुख आणि दुःखाने हुरळून पण जात नाही. दुःखाने मला चिंता होत नाही आणि सुखाने मला फार हायसं वाटतं असं पण आहे. असं स्थितप्रज्ञेकडे मी जाते, असं त्यांनी फार त्यांच्या तपाबद्दल मला माहिती सांगितली. त्यांच्या हे लक्षात येत नसावं कदाचित की ते एक प्रकारे तप करताय, पण ते खरोखर तपच आहे. अलग लक्षात. तर हे असं तप आपण आचरलं ना, तर जीवन जरा सोपं साधं होऊन जातं. पुढे ते काय सांगतात की आणि देहाचा जो अहम असतो, म्हणजे मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, माझा अमुक आहे, माझं तमुक आहे, माझे 2 प्लॉट आहे, माझा बंगला आहे, माझा फ्लॅट आहे, माझ्या एवढ्या एफडी आहे, मी या मंडळाची सदस्य आहे, मी या भिशीला जाते, मी या महिला मंडळामध्ये जाते, माझ्या ऑफिसमध्ये माझी ही पोस्ट आहे. हा जो अहम आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा, मला इंग्रजी छान बोलता येतं, मी या प्रवासाला गेलो, मग तिथे अडचणी आल्या, मग मी सगळ्यांवर कशी या सगळ्या प्रकारचे जे अहम आहे देहामुळे निर्माण झाले, याचाही संकोच करा आणि देहातून बाहेर पडा. आणि तुम्ही एक शुद्ध आत्मा आहे, तुम्हीच परमात्मा आहे, हा भाव वाढीचा लावणे, म्हणजे देहाच्या अहमाचा संकोच करणे, हे देखील एक तप आहे. अलग लक्षात. पुढे याच्या पुढचा जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये तपाचे 3 प्रकार माऊलींनी सांगितलेले आहेत. ते आपण त्यावेळी डिटेलमध्ये घेणारच आहोत. पण आता जिथपर्यंत इथे सांगितलं ते आता आपण समजून घेत आहोत. तर माऊली पुढे काय म्हणतात, त्याप्रमाणे जो विवेक आत्म्याच्या सर्व बाजूंनी यथार्थ निरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो आणि जो विवेक अज्ञानाचा आत्मसाक्षात बुडून जातो, अर्जुनातला तप शब्दाचे निर्वचन आहे. हे माऊली काय सांगतात, ही जे तप आहे म्हणजे कसं आहे की जे विवेक बुद्धी आहे, त्या विवेक बुद्धीने काय केलं, आपल्या प्रत्येकाला 2 बुद्धी असतात, एक वाईट आणि चांगली. बघा, कुठलीही गोष्ट आपल्या समोर आली, उदाहरणार्थ आपण जेवण केलं, आपल्याला काही कामं करायचे, दुपारचं जेवण झालंय, आमरस खाल्लेला, सध्या आमरसाचे दिवस आहे, डोळ्यावर झोप येते आहे. मग आता काम करायचं का झोपायचं, एक बुद्धी सांगते थोडी डुलकी मारून घेतल्याने काय हरकत. दुसरी विवेक बुद्धी काय सांगते, नाही नाही नाही, कामं होणार नाही, दुपारचीच कामं करायची, ते ज्यांच्याशी बोलायचं ते निघून जातील, ही विवेक बुद्धी सांगते. तर ही जी विवेक बुद्धी आहे ना, त्या विवेक बुद्धीचा वापर करून तुम्ही आत्म्याचं सर्व बाजूने निरीक्षण करा, देहापासून त्याला वेगळं करा, तो भाव तुमच्यामध्ये आणा, साधना आणि वर जे सांगितलेले गुण जीवनामध्ये आचरणात आणा, म्हणजे तुमचं तप होईल. आणि असं करता करता तुम्ही आत्म्याचं निरीक्षण करता करता अज्ञान तुमचं जे आहे परमेश्वराबद्दलचं ते निघून जाईल आणि तुम्ही एक दिवशी आत्मसाक्षात्कारामध्ये विलीन होऊन जाल किंवा तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळेल, असं इथे माऊली सांगतात. हे जे काही सगळं करणं आहे विवेक वापरून या ज्या गोष्टी करायच्या, यालाच तप म्हणतात, असं माऊली पुढे सांगतात. आता आपण असं ऐकतो की नाही, ऋषी मुनी फार तप करायचे, त्यांनी खूप ताप केलं. हे तप आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणामध्ये आणू शकतो आणि ते आपण आणायलाच पाहिजे. ते आणल्यानेच आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल, हे आपण लक्षात करू. मग तरुण मुलींनी आणायला पाहिजे का, तरुण मुलांनी आणायला पाहिजे का, वयस्कर लोकांनी, ते सगळ्यांनी करायला पाहिजे. जसं तरुण आहेत आज, आता याच्यामध्ये तुमच्यामध्ये काही तरुण शिष्य पण बसलेले, त्यांनी आचरणामध्ये आणलं म्हणजे काय होईल की जीवनामध्ये आत्ताचे कर्मच खूप चांगले होऊन जातील. कर्म चांगली झाली म्हणजे त्याची फळं चांगली येतील आणि आपोआपच जीवन चांगलं होऊन जाईल, ते यशस्वी होऊन जाईल. सर्वांग दृष्ट्या ते यशस्वी असेल ते, असं म्हणजे गीता जी आहे ना, तरुणपणीच आपण शिकायला पाहिजे आणि आचरणामध्ये आणली पाहिजे, असा त्याचा खरा अर्थ आहे. आता मला तप हा एक गुण पाहिला, त्याच्यानंतर आर्जव नावाचा जो गुण असतो,
त्याबद्दल माऊली बोलतात. आर्जव या शब्दाचा खरा अर्थ काय आहे माहितीये का? आर्जव म्हणजे सौजन्य. सौजन्य हा एक गुण आहे आणि तो आपण दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणला पाहिजे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि माऊली आपल्याला सांगतात. ते काय म्हणतात की आता आर्जव हे कसं समजायचं? आर्जव म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं सौजन्य जे आहे, एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो बदलायला नाही पाहिजे. त्याच्याकरता माऊली काय उदाहरण देतात? लहान लेकराच्या मनात जसे आईचे स्तनपान असते, लहान मूल ज्यावेळी आईचं स्तनपान करते तर त्या मुलाच्या मनात काही नसतं, एकदम साधं सरळ सौजन्य असतं की माझी आई आहे आणि मी माझ्या आईचं दूध पितोय, बस. आता हा जो भाव आहे सौजन्याचा, किंवा प्रत्येक प्राणी मात्राच्या ह्यात जसा प्राण असतो त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी मात्राबद्दल त्याच्या मनात सौजन्य असते, यालाच आर्जव म्हणतात. हे कोणी आपल्याला भेटलं, बसमध्ये कोणी भेटलंय, आपण सौजन्याने वागतोय, शेजारी येत आपले सौजन्याने वागतोय, नात्यातली लोक आहे सौजन्याने वागतोय, याला आर्जव म्हटलं गेलेलं आहे. आणि सौजन्य म्हणजे चांगलं वागणं हा एक गुण आहे, ज्याच्यामध्ये मनामध्ये कुठलाही म्हणजे वाईट भाव नाहीये, कुठली दोष दृष्टी नाहीये बोलण्या वागण्या, त्याला आपण सौजन्य म्हणतो. आता असे एवढे गुण घेतल्यानंतर पहिल्या श्लोकामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अजून काही दैवी गुणाबद्दल अर्जुनाला सांगतात. ते दैवी गुण कोणते? दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, त्याग करणे, शांती, एखाद्याच्या पश्चात त्याचे दोष उघड न करणे, दुःखित भूताविषयी दया, जो दुःखी आहे त्याच्याबद्दल दया, अलोलुपता म्हणजे कुठल्याही गोष्टीबाबत लोलुपता नसली पाहिजे, म्हणजेच अलोलुपता असणे, मृदुता, लज्जा, चंचलता नसणे, असे गुण ते सांगतात. आणि आता एक एक गुण आपण घेऊया. त्यातला पहिला जो अहिंसा गुण आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. आणि जगाला सुख व्हावे म्हणून शरीराने, वाचेने आणि मनाने जे वागणे असते ते अहिंसेचे स्वरूप असे समज. तर अहिंसा कशी पाळायची? की आपल्या शरीराने कोणाला इजा नको व्हायला, म्हणजे हिंसा नको व्हायला पाहिजे, मनाने पण नको व्हायला. आता मनाने तुम्ही म्हणाल आम्ही तर शरीराने कोणालाच हिंसा करत नाही, पण मनाने आम्ही कुठे करतो? पण मनामध्ये एखाद्याने आपल्याला त्रास दिला आहे, फसवलं आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनात वाईट विचार नाही, याला धडा मिळालाच पाहिजे, हा माझ्याशी असा सिग्नलवरती बोलला होता, याला कोणीतरी चुकून काढलं पाहिजे, असा मनामध्ये भाव येणं ही मनाने केलेली हिंसा आहे. म्हणजे आपण अहिंसा पाळली पाहिजे, हिंसा नाही पाळली पाहिजे. मन कसं पाहिजे? अहिंसात्मक पाहिजे. शरीराने तर तुमच्यापैकी सगळेजण पाळतच, पण मनाने देखील पाळली पाहिजे. वाचेने पाहिजे. आणि आता वाचेने म्हणजे काय? बोलण्यामध्ये पण अहिंसा नको, हिंसा नको यायला पाहिजे. बरेच जण बोलून फार हिंसा करत असतात आणि बोलण्याची हिंसा टाळता आली पाहिजे. ती टाळता येणं जरा अवघड असतं. बऱ्याच वेळा आपल्याला राग येतो, क्रोध येतो आणि त्याच्यातून हिंसा होते आपल्या. पण वाईट अदात्वता एखाद्याला बोलून जातो, त्याच्या भूतकाळाबद्दल बोलून जातो. त्या जिभेवर नियंत्रण आणणं त्याच्या बाबतीमध्ये फार अवघड आणि कठीण काम. आणायचं कसं, असा एक मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये. त्याला एकच उपाय आहे की आपणच आपल्या स्वतःचं निरीक्षण करणं आणि एखाद्याच्या बाबतीमध्ये आपण हिंसात्मक बोललो असेल, काही वाईट साईड बोललो असेल खूप, तर आपण जाऊन त्याची माफी मागून घ्या. समजा तो माणूस नाही भेटला, त्याच्यानंतर भेटणार नसेल तर फोन करावा आणि माफी मागून घ्या. अगदी घरातला आपल्या बरोबरीचे असतील, वडीलधारे असतील, सरळ पाया पडून घ्यावे. त्याच्याने काय होतं की आपल्या आठवणीत राहते की नाही, मी क्षमा मागून घेतली होती, तर याच्या पुढे माझ्याकडून हिंसा होणार. आणि आपली चूक कबूल करण्यामध्ये चुकीचं काय? आपली चूक कबूल केली पाहिजे. ती कबूल केली की आपलं मन एकदम नितळ होऊन जातं, स्वच्छ होऊन जातं आणि आपल्याला शांत हायसं वाटतं आणि पुढे चुका कमी होतात. परत जरी चूक झाली तरी परत माफी मागून घे. असं करता 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 ते शुद्धतेला आपण जातो. म्हणजे मनाने, शरीराने आणि वाचेने अहिंसा आपल्याकडून पाळली जाते, म्हणजे हिंसा होत नाही. हे म्हणजे कसं आहे माहितीये का? लक्षात ठेवून हे जे गुणांबद्दल आता आपण बोलतोय, हा जो अध्याय आहे गुणांचा, हा परत परत नेहमी ऐकायला पाहिजे आणि एका कागदावरती लिहून घ्यायला पाहिजे आणि मग असं बघायला पाहिजे. त्याचा एक फोटो व्हॉट्सअपवर काढला पाहिजे. व्हॉट्सअप बघण्यापूर्वी इतर सगळे काही बघतात ना, त्याच्याऐवजी ते बघायला पाहिजे. आता कोणते गुण आणले दिवसभरामध्ये, असं सतत त्याचा अभ्यास करून त्या आचरणात आणले पाहिजे.
असं करता 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 ते सगळे दैवी गुण तुमच्यामध्ये येतील. त्याचा अभ्यास आणि सराव केल्याशिवाय ते येणार नाही. आणि ते करत असताना मनन चिंतन केलं पाहिजे आणि आपणच आपल्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. देवाशिक ते गुण आपल्यामध्ये येतात. आता माऊली काय उदाहरणं देतात, ते काय म्हणतात, हे 80चं गुण सांगितलं त्याने. आता ते सत्याबद्दल सांगतात. सत्य हे हा एक फार मोठा गुण, त्याबद्दल ते काय म्हणतात. आता कमळ जसे दात्यातच तीक्ष्ण असूनही मृदू असते किंवा चंद्राला तेज असून ते शीतल असते. तर कमळ जर पाहिलं तर ते कसं असतं, तीक्ष्ण आहे कमळाचं आहे, पण ते मृदू आहे. मग म्हटलं तर टोचेल, पण म्हटलं तर ते मृदू आहे. तसंच ते काय म्हणतं की चंद्राला तेज असतं, पण ते तेज कसं असतं, शीतल असतं, ते आपल्याला त्रास देत नाही. म्हणून सत्य कसं आहे की ते सत्य आहे, पण त्याची दुसरी बाजू जर पाहिली तर ती कठोर असते. एकीकडे ते चांगलं आहे, दुसरी त्याची बाजू कठोर आहे. पण सत्य जीवनात आणलंच पाहिजे, असं इथे माऊली सांगतात. ते म्हणतात जे देताच रोग घालवू शकते व जीवेला तर ते कडू लागत नाही, त्या औषधाला तुलनाच उपमा कुठली. सत्य कसं माहितीये का, एखाद्या औषधासारखं. म्हणजे तुम्हाला एक आजार झाला आणि तुम्ही वैद्याकडे गेला आणि वैद्याने पाहिलं आणि तुम्हाला सांगितलं तुला हा आजार झाला, हे औषध घे. हे औषध कडू नाही बरं का, गोड आहे, हे घे आणि याच्याने लगेच तुझा आजार बरा होईल. असं औषध मिळालं तर कोणाला हायसच वाटेल. म्हणजे गोड पण आहे आणि खाल्ल्यानंतर लगेच आजार जातो. तसं सत्याचं आहे. सत्य कसं असं आहे की ते जीवनात आपण आचरणात आणायला लागलो की जीवन सोपं होऊन जातं. म्हणजे काय होतं माहितीये का, की सत्याने बोलायचं आणि वागायचं ठरवलं की आपल्याला असं इतर गोष्टी लक्षात ठेवायचे काम नाही पडत आपल्याला. असत्य आपण बोलायला लागलो की इतक्या गोष्टी मॅनेज करत राहायला लागतात की त्या चक्रव्यूहामध्ये माणूस अडकून जातो. आणि तुमच्यापैकी बहुतेकांनी हा अनुभव बऱ्याच वेळा घेतला असेल. बऱ्याच वेळा हा अनुभव म्हणजे सुनांनी सासवांच्या बाबतीत घेतला असेल, सासवांनी सुनांच्या बाबतीत घेतला असेल, तरुण मुला-मुलींनी आई-वडिलांच्या बाबतीत घेतला असेल, ऑफिसमध्ये लोकांनी आकारण रजा टाकताना नोकरीच्या निमित्ताने घेतला असेल. एक खोटं बोलायला गेलो आणि 10 खोटं बोलायला लागले. त्याची सत्याने चाललं तर जीवन आनंदी, समाधानी आणि शांत होऊन जातं. तरी मऊपणाच्या बाबतीत डोळ्याच्या बुबुळाला लागले तरी ते आपटत नाही. तेच पाणी पर्वताच्या कडा फोडते. अशीच सत्याची एकीकडे मृदू तर दुसरीकडे कठोर अशी स्थिती असते. ते काय म्हणतात, की तुम्ही पाणी हे कसं आहे, पाण्याचा गुण कसा आहे ते बघा. आपण पाणी जर डोळ्यामध्ये टाकलं, तर ते बुबुळाला लागत नाही. त्याच्याऐवजी डोळा आपला साफ होतो. हं, हे पहा. पण हेच पाणी जर कडावरती, डोंगराच्या कड्यावर सातत्याने पडलं, तर ते कड्याला फोडून काढतं. मग एकीकडे ते मृदू आहे, डोळ्यासारख्या अतिशय नाजूक काळाला देखील ते अपायकारक नाही आणि दुसरीकडे पहाडाला देखील ते फोडून काढतं पाणी. तर त्याचे हे 2 गुण आहेत पाण्याचे. तसं सत्याचे 2 गुण आहेत, की ते एकीकडे कठोर आहे, पण दुसरीकडे ते अतिशय गुणकारी आहे. आलं लक्षात तुम्हाला? हे सत्य हे जीवनामध्ये आणलं पाहिजे. त्याप्रमाणे संशय घालवण्यात ते लोखंडाप्रमाणे कठीण असते. पण इकडे ऐकावयाचे जितके गोड की माधुर्याला ते लाज होते. आता एखाद्या मनामध्ये कधी-कधी संशय निर्माण होतो पती-पत्नीमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये. सत्य सांगितलं सारे संशय दूर होतात. तसं हे सत्य कसं आहे, की संशय घालवण्याकरता ते लोखंडासारखं कठीण आहे. लोखंडाचा एक घाव घातला की 2 तुकडे होतात. तर सत्य सांगितलं की सारे संशय निघून जातात. पण दुसऱ्या बाजूला ते मधुर पण आहे काय. ते कसं आहे, मधुर आहे. सत्य भाषण सगळ्यांना नेहमी ऐकावंसं वाटतं, असं माऊली आपल्याला इकडे सांगतात. असे सत्यवचन कौतुकाने ऐकत राहिले असता एकीकडे जे कानाला आपल्या माधुर्याने मुग्ध करते, तर दुसरीकडे सत्यपणाच्या निमित्ताने ब्रह्मालाही भेटून जाते. म्हणजे सत्य ऐकायला बरं वाटतं, पण त्याची दुसरी जर बाजू पाहिली, आपण सातत्याने सत्य बोलत राहिलो, तर आपली वाणीच सत्याची होऊन जाते. असं सांगतात, की एखादा माणूस जर आयुष्यभर सत्य बोलत राहिला, तर त्याच्या मुखातून जे निघेल ते सत्य व्हायला लागते. इतकी सत्यामध्ये ताकद असते. पण बहुतेक लोक याची प्रॅक्टिस करत नाही. लोकांना भीती वाटते. मी सत्य बोललो तर मला प्रश्न निर्माण होतात. फार काय, पण आपल्या चांगुलपणाने दुसऱ्याला फसविणे हे सत्य भाषणात माहीत नसते व ते यथार्थ असूनही कोणाला टोचणारे नसते. म्हणजे आपण सतत चांगलं बोलायचं, पण सत्य बोलतोय आणि कोणाला तरी सत्य बोलून फसवायचं असं सत्य नसतं. सत्य कसं असं सत्य सत्यच असतं. ते कोणाला फसवण्याकरता नसतं. हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते इतरांना टोचणारं नसतं. कधी-कधी ते टोचणारं असतं. एखाद्याला आपण त्याची सत्य बाजू सांगितली,
तर त्याला ती पटत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतोय, एखाद्या माणसाच्या तोंडाचा वास येत असेल बोलताना, आपण जर त्याला सांगितलं, अगदी जवळचा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, की तुझ्या तोंडाचा वास येतो, तर ते आवडणार नाही. पण त्यांनी जर नीट विचारलं, त्याच्या लक्षात आलं की असं सत्य माझा मित्र किंवा मैत्रीणच सांगू शकते, त्याच्यावर उपाय करायला पाहिजे. बाकीचे तर लोक मला सांगणार. आता हे कठोर आहे, पण या सत्यामुळे फायदा होणार की नाही, त्याचा फायदा होईलच, कारण त्यांनी बदल करून घ्यायला पाहिजे स्वतःमध्ये. बाह्य दृष्टीने पाहिले तर पडद्याचे गाणे गोड असते, पण त्यातील सत्याचा निर्णय करता ते शिकारी सावजांना अहितकारक असते. तर अग्नीचे जळण्याचे कार्य स्पष्ट आहे, पण परिणाम पाहता त्याचे नाव नाही. आता माऊली पारध्याचं उदाहरण देतात. पारधी काय करतो, अतिशय छान गाणं म्हणतो, ते ऐकायला फार छान वाटतं. ते गाणं सत्य असं नाही, पण त्याचा हेतू काय असतो की पक्ष्यांना पकडण्यास. असं सत्य काही कामाचं नाही, असं माऊली नाही ते सांगायचं. त्याचं दुसरं उदाहरण देतात की अग्नी जो आहे, त्याचं रूप तुम्हाला माहित आहे. अग्नी बरा वाटतो, पण तो जाळायला लागला की सगळं काही जाळून टाक. तसं नुकसान करणारं सत्य नसावं, असं माऊली इथे सांगतायत आपल्याला. दुसरं माऊली म्हणतात, जी वाणी कानाला गोड लागते, पण त्याच्या अर्थाकडे पाहिले असं ती मर्मबोधक आहे, ती सुंदर नसून राक्षसीनच म्हणायची. एखादा माणूस आपल्याला गोड भाषेत काहीतरी सांगतो, पण आपल्याला लक्षात येतं की तो आपल्याला टीका करतोय, आपल्यावरती गोड बोलून टीका करतो. अशा वाणीचा काय उपयोग, अशा सत्याचा काय उपयोग? म्हणजे कसं बोलायला पाहिजे, सत्य बोलायला पाहिजे, पण ते प्रिय असलं पाहिजे. अलग लक्षात, सत्य असावं पण ते प्रिय पण असावं, हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. एखादी गोष्ट करण्यात बाळाचे कल्याण होत असेल तर आई त्याच्यावर रागवते, पण तिचे रागवणे हिताला धरून असते. बाळाचा लाड करण्यात ते कोमल फुलत असते, त्या मातेचा त्या प्रसंगी वेळी जसा भाव असतो. तर एक आईचं उदाहरण देतं. आई काय करते, बाळाला कधी कधी रागवते, त्या रागवण्यामध्ये लटका भाव असतो, पण ती सत्याने रागवत असते आणि त्याच्यामध्ये बाळाचं हित असतं. हे सत्य योग्य आहे, असं माऊली इथे आपल्याला समजून सांगतात. तर हितकारी सत्य आपण बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. हे इथे माऊलींना आपल्याला सांगायचंय. जे भाषण कानाला सुख देणारे असू नये, चातुर्यपूर्ण आहे, परिणामी जे सत्य व जे विकार राहते त्यालाच येथे सत्य म्हटलेलं आहे. असं कोणतं सत्य बोलायचं जे कानाला प्रिय वाटतं आहे? माऊली काय सांगतं, जे कानाला प्रिय आहे, गोड आहे, चातुर्यपूर्ण पण आहे, त्याचा परिणाम पण चांगला होणार आहे, आणि जे विकार राहते ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही, त्यालाच सत्य म्हणतात. म्हणजे कसं पाहिजे, कानाला ऐकायला पण चांगलं आहे, ऐकतो त्यावेळी मधुर पण वाटतं आहे, चातुर्य पूर्ण पण आहे, सत्य पण आहे, आणि ज्याच्यामध्ये कुठलाही विकार नाही, यालाच खऱ्या अर्थाने सत्य म्हटलंय. तुम्ही लक्षामध्ये घ्या. एखादा आपण सत्य बोलतो, दुसऱ्यांचे बाभाडे काढतो, त्याच्यामध्ये असल्या सत्याला अर्थ नाही, असा त्याचा दुसरा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. हा सत्य हा गुण जीवनामध्ये आणला पाहिजे, असं इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि माऊली इथे ते आपल्याला सांगतात. आता सत्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हिमालयामध्ये स्वामी राम हे होऊन गेलेले आहेत, आणि स्वामी राम त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार नंतर त्यांना ब्रह्मावस्था प्राप्त झाल्यानंतर गुरुंनी त्यांना सांगितलं की तू जपान मार्गे अमेरिकेमध्ये जा आणि तिथे अध्यात्माचा प्रचार प्रसाराचं कार्य. आणि मग ते पुढे अमेरिकेमध्ये गेले, त्यांनी आश्रम काढला आणि त्यांनी फार मोठं काम अध्यात्मामध्ये केलं. हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात असं त्यांचं फार प्रसिद्ध पुस्तक आहे. त्या पुस्तकातली कथा मी तुम्हाला सांगतो. एकदा हे स्वामी राम ज्यावेळी त्यांच्या गुरूंकडे शिकत होते, तेव्हा त्यांना पूर्णत्वाची प्राप्ती झाली. त्या दरम्यानचा तो प्रसंग साधना काळातला. ते आणि त्यांचे गुरु एका गावामधून जात होते पायी. एका रेल्वे स्टेशनवर ते आले आणि त्यांच्या गुरूंकडे बघून तो स्टेशन मास्टर जो होता, तो त्यांच्या गुरूंजवळ आला, त्यांना स्टेशन मध्ये घेऊन गेला आपल्या ऑफिसमध्ये, त्यांच्या पायांचं दर्शन घेतलं आणि तो त्यांच्या गुरूंना म्हणाला की तुम्ही मला काहीतरी उपदेश करा, तुम्ही केलेला उपदेश मी आयुष्यभर पाळायचा प्रयत्न करेन. तर ते रामला म्हणाले की राम यांना काहीतरी उपदेश कर. तर ते म्हणाले मी कुठे आध्यात्मिक गुरु झालेले, मी त्यांना काही सांगणे चुकीचंच होईल, तुम्हीच जर केला तर बरं होईल, असं त्यांनी नम्रपूर्वक सांगितलं. मग त्यांचे गुरु त्या स्टेशन मास्टरला म्हणाले की तू आजपासून याच्या पुढे 3 महिने सत्य बोलायचं काम कर.
आजपासून 3 महिने सत्य बोलायचं, जे बोलायचं ते सत्य बोल. तर तो म्हणाला मी हे कसोशीने पाळीन. आणि मग हे दोघं तिथून निघून गेले. हे काहीतरी युपी मधलं गाव असावं मला वाटतं. गाव कुठलंही फार महत्वाचं नाही. पुढे काय झालं, त्याच आठवड्यामध्ये हे दोघं तर ते गाव सोडून निघून गेले. त्याच आठवड्यात या माणसाने त्या मिनिटापासून सत्य बोलायला सुरुवात केली. आता रेल्वेमध्ये बरेचसे लोक असत्य बोलतात, करप्शन होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. ते प्रामाणिक अधिकारी पण असा हे आपल्याला माहिती आहे. तर त्यांच्या ऑफिसमध्ये एकदा वरच्या ऑफिसवरून सुपरवायझर आले आणि त्यांनी आडवे तेडवे प्रश्न स्टेशन मास्टरला विचारले. त्यांनी ठरवलंच होतं की सत्य बोलायचं. त्यांनी सत्य सगळं सांगून टाकलं त्यांना. ऑफिसमध्ये होत असलेल्या चुका, ऑफिसमध्ये होत असलेलं करप्शन, ऑफिसमध्ये झाकायचे प्रयत्न, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्या ऑफिसमध्ये त्यांच्यासह 12 कर्मचारी होते. सुपरवायझरने सगळं ऐकलं. त्यांच्या लक्षात आलं की ते भ्रष्टाचार काही प्रमाणात होतोच आहे. आता स्वतःच्याच तोंडाने सांगतो. मग त्यांनी त्यांच्यावरती खटला दाखल केला. आणि मग याचे जे बाकीचे 11 सहकार्याने तू हा काय उद्योग करून ठेवला, तू खरं बोलायला गेला, आपण सगळेच अडचणीत आलो म्हणे. हा म्हणे मला गुरुने दीक्षा दिली, त्यांनी मला व्रत दिलंय, तुम्ही 3 महिने सत्य बोला. तुम्ही आता सत्यच बोलणार आहे. मग त्याच्यावर खटला भरला गेला. कोर्टामध्ये त्याला उभं राहायची वेळ आली. बघा किती मोठा परिणाम झाला. आता कोर्टामध्ये उभं राहिला त्या 11 लोकांनी विचार केला थोडा बाकीच्यांनी, की आपण काहीतरी करून करून वाचलं पाहिजे, आपला तर संसार आहे. इकडेची बायको आणि त्याच्या मुलांनी विचार केला, आपला नवरा फारच गाढव आहे, बेअक्कल आहे, पगारही मिळत होता, वर कमाई पण मिळत होती आपल्याला, सगळी घालून बसला आणि आता जेलमध्ये जाईल म्हणे, स्वतःहूनच गुन्हा कबूल केलेला आहे. कुठलेही पुरावे नव्हते, स्वतःच पुरावे दिलेले ना, स्वतःच्याच तोंडाने सांगतोय. मग त्यांनी त्याला सोडून दिलं, बायको आणि मुलांनी, आणि ते दुसऱ्या गावी निघून गेले. हा माणूस एकाकी पडला. तो कोर्टामध्ये जेवढी उभं राहायची वेळ आली, साक्ष द्यायची वेळ आली, न्यायाधीश म्हणाले, अरे तुझ्या 11 सहकार्याने तर आम्हाला असं सांगतायत ते की तू खोटं बोलतोय आणि ते खरं बोलतायत. त्या सगळ्यांनी एक बनाव केला. त्यांनी काय बनाव केला, की आम्ही सगळे खरे बोलतो आहोत आणि हा खोटं बोलतो. हा जे सांगतो की ते भ्रष्टाचार होत, तसं काही नाही म्हणे. आम्ही 11 जण सांगतोय तेच सत्य आहे की ते भ्रष्टाचारच होत नाही. आणि न्यायाधीशांनी ते सगळं ऐकलं. मग न्यायाधीशांनी त्या 11 लोकांना निर्दोष सोडून दिलं. आणि हा तर म्हणतोय, मग न्यायाधीशांना विचारलं, तू कोणी वकील वगैरे लावणारच की नाही म्हणे. आता हे चालू असताना राम आणि त्याचे जे गुरु होते ते नर्मदेच्या किनारी एमपी साईडला कुठेतरी एका झाडाखाली बसलेले होते. त्याचे गुरुदेव मनातल्या मनामध्ये हसत होते. त्याच्या लक्षात आलं की गुरुदेव काहीतरी कारण काढून हसतायत. आणि गुरुदेव काय झालं, त्यांनी सांगितलं, बघ तिकडे आपण युपी मध्ये एका माणसाला दीक्षा दिली होती, स्टेशन मास्टरला, तिला व्रत दिलं होतं, सत्य बोलायचं. हो म्हणे. आणि काय झालं म्हणे, त्याच्यावर असा असा प्रसंग गुदरला. आणि त्याच्याबरोबरचे जे 11 त्याचे सहकारी होते त्यांनी कोर्टात असत्य असं सांगितलंय की हा खोटं बोलतो आणि ते खरं बोलतो, असं असत्य त्यांनी सांगितलं. त्यांची सुटका झाली आणि हा अडकलाय म्हणे. आता मग तो म्हणे, अहो ज्याला तुम्ही दीक्षा दिली तो अडकला, त्याच्याबद्दल तुम्ही हसताय म्हणे. बघ म्हणे जनरीत कशी असते बघ म्हणे, तुला कळेल पुढे काय होतं. नाही, माझी दीक्षा वाया जाणार नाही. मग न्यायाधीशांनी याला विचारलं, तुला कुणाला वकील द्यायचा की नाही म्हणे तुला. त्याने माझा वकील मीच आहे म्हणे. त्याने परत एकदा सांगतो, मी तुम्हाला खरं सांगतो न्यायाधीश साहेब, की आमच्या ऑफिसमध्ये भ्रष्टाचार होत असतो, सगळेजण त्याचे सहभागी असतात, त्याच्यापैकी मी पण एक आहे. छोट्या मोठ्या प्रमाणात ते चालू असतं. न्यायाधीशांनी सगळं ऐकलं. 11 लोकांना त्यांना निर्दोष सोडलं. न्यायाधीशांनी त्याला मधल्या वेळेमध्ये आपल्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं. पण ते बोलवण्यापूर्वी त्यांनी त्याला विचारलं, असं काय झालं बा तू की तू असं हे बोलतोयस म्हणे. तो आणि मला याच आठवड्यामध्ये एक महात्मा भेटले होते, ते आपल्या रेल्वे स्टेशनवर आले. त्यांच्या मी चरणांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी मला त्यांच्याकडे मी उपदेश मागितला. त्यांनी सांगितलं की सत्य बोल गेले 3 महिने, आणि म्हणून मी सत्य बोलतोय. मग न्यायाधीशांनी त्या दिवशीची जे दिवसाचं काम ते ऍडजॉर्न केलं, म्हणजे थांबवलं आणि याला निरोप पाठवला शिपायाबरोबर की तू न्यायाधीशांना भेटायला येईल त्यांच्या चेंबरमध्ये. तो न्यायाधीशांना भेटायला गेला. न्यायाधीश म्हणाले, अरे ज्या महात्म्याचं तू मार्गदर्शन केलं तो कोण महात्मा आहे. त्याने मला त्यांचं नाव सांगता येणं अवघड आहे, कारण मी त्यांना नाव विचारलं नाही. मी त्यांचं वर्णन केलं. सगळं वर्णन केल्यावर न्यायाधीश म्हणे, अरे ते माझे पण गुरु आहेत म्हणाले, ते फार मोठे गुरु आहेत म्हणे, त्यांच्याकडून मी पण दीक्षा घेतलेली म्हणे. आणि तू गुरूंचं हे व्रत पाळतोय, मला फार आनंद झाला म्हणे. मला पण तुझ्यासारखं सतत सत्य बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं.
आणि न्यायाधीशांनी त्याला निर्दोष सोडून दिले. आलं लक्षात? त्यांनी काय त्यांना जे करायचं होतं ते केलं आणि त्याला निर्दोष सोडलं. हा माणूस बाहेर आला, पण परिणाम सदृश्य काय झालं होतं की त्याची पत्नी आणि मुलं त्याला सोडून गेलेले होते आणि तो म्हणाला, आता तर 10-15 दिवस झाले सत्य बोलायला सुरुवात करू, अजून साधारणपणे 2.5 महिने जायचे. या 15 दिवसामध्ये काय काय गोष्टी जीवनामध्ये घडल्या, अजून 2.5 महिने जातील कसे म्हणा. आपण तर गुरुदेवांना म्हटलं होतं की मी सत्य बोलेन म्हणून. असा तो विमनस्क औषध झाडाखाली बसला असताना त्याला एक तार आली. तारेमध्ये लिहिलं होतं की तुमच्या वडिलांची मूळ जागा अमुक अमुक दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचं जिथे मूळ गावे तिथे होती आणि ती शासनाने जमा करून घेतलेली. त्याचा मोबदला शासनाला तुम्हाला द्यायचा, तर तुम्ही या ऑफिसमध्ये या. तो त्या गावात गेला आणि तिथे मग त्यांना तिथे भेटला. तिथे मग सगळे त्यांनी कागदपत्र दिले आणि शासन म्हणालं की त्या जमिनीचा मोबदला तुम्हाला आम्ही 10 लाख रुपये देते. जुन्या काळातले 10. त्याला एक घबाडच मिळालं एकदम. म्हणाले बापरे, सत्य बोलण्याचा फारच परिणाम झाला. तुम्ही आपल्या बायको मुलांना कळवलं, त्याला भेटायला आले, त्यांना कळायला यांना फार पैसे मिळाले, त्याने आम्ही तुमच्यावर राहायला लागतो. राहा का नका राहा तुमचा प्रश्न आहे म्हणाले, पण मी मात्र सत्य बोलणारे, मला बघायचं अजून माझं पुढे कसं काय होतं. आणि तो माणूस पुढे कायम सत्याने चालत आहे. अशी सत्याची गोष्ट आहे. अलग लक्षात. तर आपण दीक्षा देताना सांगतो काही 4-5 गोष्टी. सतत सत्य बोलण्याचा प्रयत्न करा. जमणार नाही, प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. दुसऱ्याला दुखवू नका असं पुन्हा सांगतो. आणि नियमितपणे साधना करा असं आपण तिसरं सांगतो. अशा 4-5 गोष्टी आपण सांगतो. अलग लक्षात. दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागा. हे 4-5 ज्या गोष्टी मी मूलभूत तुम्हाला सांगितल्या ते पाळणं फार अवघड आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि स्पष्ट आणि खरं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. पण त्याचा सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे. सतत प्रॅक्टिस करा. एखाद्या वेळेस नाही बोलता आलं, नाही वागता, क्षमा मागून घ्या, माफी मागून घ्या, पण त्या मार्गावर चालत राहा, चालत राहा, चालत राहा. आणि एके दिवशी तुम्ही त्या मार्गावर पूर्णपणे जाल. आणि एके दिवशी असं सत्याने चालत राहिला तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती दूर नाही, असा सत्य नावाचा गुण आपल्याला सांग. आता पुढच्या वेळेस आपण सत्यानंतर क्रोध नसणे म्हणजे अक्रोध हा जो गुण आहे याच्याबद्दल आपण बघूया. तर अशा रीतीने आज आपण सर्वजण जमलो आणि हे दैवी गुण जे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सर्वजण आलात, मला एक वाचन मनन चिंतन करायला लागलो, त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. जय जय श्रीराम.